ना पनीर भुर्जी ना पनीरची कुठलीही वेगळी भाजी। आज आपण पनीरचा मस्त असा चमचमीत एक प्रकार बनवूया। बनवायला सोपा आहे, घरच्या साहित्यातला आहे आणि मस्त लागतो। आता रविवार एखाद्या संडेला आपल्याला काहीतरी वेगळं असं लागतं, तेव्हा असा हा बेत बनवा आणि त्याच्यासोबत पाव अगदी मस्त लागतात। चपाती खाल्ली तरी चालेल, पण हे पाव सोबत ना अगदी मस्त लागतात आणि बनवा एखाद्या संडेला खरंच। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलाय पनीर 200 ग्राम पनीर आहे आणि पनीर जेव्हा आपण त्याला किसू ना, तर किसणीचा जो अगदी छोटा साईज किंवा छोटी जी किसणी असते ना, त्याने किसायचं आहे। अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचं। 200 ग्राम आहे। पनीरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं किती बनवायचं आहे। तर इथे मी पनीर पूर्ण असं किसून घेतलेलं आहे, मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे आणि असंच करायचं। तर आता आपण हे ठेवूया बाजूला। गॅसवर मी ठेवला एक पॅन, त्यात घातलंय तेल गरम झालं की आपण त्यात घालायचं थोडंसं बटर। याने काय होणार, आपल्या पनीरला ना अगदी मस्त चव येईल। नंतर त्यात घालायचं आपण 1 चमचाभर जिरा, हलकासं जिरं फुलू द्यायचं। नंतर आपण त्यात घालायचे कांदे, तर 2 मोठे कांदे अगदी बारीक करून घेतलेले आहेत। कांदा जितका बारीक करता येईल ना तितका बारीक कापून घ्यायचा। आता कांदा खूप परतायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर परतायचा। तुम्ही बघू शकता मस्त असा गुलाबी रंग आलाय आणि एवढाच परतून घ्यायचा। नंतर आलं लसूण आणि मिरची घालायची। तर आलं लसणाची पेस्ट घालायची नाही, अगदी बारीक त्याला किसून घ्यायचं। लसूण आणि आलं हे सुद्धा आपण यात ॲड करतं। असं किसलेलं आलं लसणाने ना टेस्ट मस्त येते। तर हे सुद्धा एक 2-1 मिनिट आपण परतून घेऊया, त्यापेक्षा जास्त नाही। सोबत कांदा सुद्धा परतला जाईल। कांद्याला बघा मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आणि एवढंच हवं, खूप डार्क रंगामध्ये कांदा परतायचा नाही। नंतर त्यात मी घातले टमाटर, तर 3 छोटे टमाटर घेतलेत मी। नंतर त्यात घालायचं मीठ घालून आपण हे परतून घेऊया, कांद्यासोबत मिक्स करून घेऊया। आता टमाटर आपल्याला मस्त असा शिजवून घ्यायचा, म्हणजे त्याचा आंबटपणा जाईल आणि टमाटर नरम सुद्धा होईल। तर यावर झाकण ठेवायचं 1-2 मिनिटाकरता आणि टमाटर आपण अगदी मऊ करून घेऊया। तर 2 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि टमाटर बघा अगदी मस्त असा मऊ झालेला आहे। एकदा आपण फिरून घेऊया आणि नंतर त्यात काही पावडर मसाले, तर हळद घातली थोडीशी काश्मीरी लाल मिर्च मी यात घातली आहे। थोडं धणे जिरं पावडर घालायचं आणि अर्धा चमचाभर चाट मसाला घालायचा, मस्त चटपटी टेस्ट येते। नंतर मी यात घातलेला पावभाजी मसाला, साधारण 1-1.5 चमचा पावभाजी मसाला घातलाय आणि लाल तिखट घातलंय, जे आपल्या घरातलं रेग्युलर असतं ना ते तिखट मी घातलेलं आहे। नंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि परत एकदा आपण हे सर्व मसाले टोमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। नंतर आपण यात घालायचं थोडंसं पाणी, एक साधारण अर्धा वाटी पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि सर्व मसाले 2-1 मिनिट आपण मस्त कमी गॅसवर शिजवून घ्यायचे। 2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि मस्त आपले मसाले अगदी परफेक्ट शिजलेले आहेत। नंतर त्यात मी घातलंय पनीर, जे पनीर आपण किसून घेतलं ना ते घालायचं आणि गॅस आता कमी करायची। कमी गॅसवर हे पनीर आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर पनीरचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर इथे बघा पनीर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात मी आता घातले थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि 1 चमचा मी यात घातलाय टोमॅटो केचप। मस्त लागते यानी टेस्ट, एकदा नक्की तुम्ही वापरा, स्किप नका करू। तर 1 चमचा टोमॅटो केचप घालायचा आणि परत आपण हे एकदा मिक्स करून घेऊया। नंतर आपण यात घालायचं पाणी, साधारण 1 वाटीभर पाणी घालायचं। तुम्हाला किती पातळ हवं किती घट्ट हवं त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला आणि हे परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं। यावर झाकण ठेवायचं, गॅस कमीच ठेवायची आणि कमी गॅसवर हे 2 ते 3 मिनिट आपण शिजवून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढायचं आणि कलर बघा काय मस्त आलेला आहे आणि मस्त झालंय। पावसोबत हे ना खूप मस्त लागतं असा पनीर घोटाळा, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। यात थोडंसं मी घातलंय चीज, यात ना जितकं तुम्ही चीज वापराल ना तितकं हे टेस्टी लागतं। पण थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि परत थोडंसं आपण चीज यात किसून घालूया, थोडंसं घालायचं खूप नाही। आणि आता आपण हे एकदा परत मिक्स करून घेऊया आणि बघा काय मस्त झालंय, काय टेक्स्चर आलंय, काय कलर आलाय आणि चवीला अगदी मस्त झालंय, भन्नाट झालंय। एखाद्या संडेला तुम्ही असा पनीर घोटाळा अगदी नक्की ट्राय करा। आपण पनीर भुर्जी किंवा पनीरचा कुठलाही भाजीचा प्रकार आपण नेहमीच करतो, पण असं हे बनवा आणि पावसोबत घ्या, मस्त लागतं।
आणि कलर बघा किती सुरेख आला आणि घरच्या साहित्यातल्या अगदी कमीत कमी 10 मिनिटात हे होतं. त्यापेक्षा फारसा वेळ लागत नाही बनवायला आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. वरनं थोडीशी आपण कोथिंबीर घालूया. सोबत पाव आहे, मिरची आहे, कांदा आहे. मस्त जेवण होतं. चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.